देव गजानन रे देव 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 गजानन रे वंदितो देव गजानन रे वंदितो देव गजानन रे वंदितो देव गजानन रे अन गौरी नंदन करीतो पूजन रे गौरी नंदन करीतो पूजन रे अन वंदितो देव गजानन रे हो देव गजानन रे वंदितो देव गजानन रे वंदितो देव गजानन रे वंदितो देव गजानन रे हे पिवळ भूषण मोदक भक्षण भूषण मोदक भक्षण ओ पिवळ भूषण मोदक भक्षण पिवळ भूषण मोदक भक्षण अन उंदीर उंदीर वाहन रे हे जाच उंदीर वाहन रे वंदितो देव गजानन रे ओ देव गजानन रे वंदितो देव गजानन रे वंदितो देव गजानन रे वंदितो देव गजानन रे नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मला माहिती आहे सगळे मजेत आहात आणि मला माहिती आहे सगळे हसताय, कारण मी घेऊन आलो पुन्हा एकदा तुमच्या हक्काचा कार्यक्रम, जिथे तासभर बसा आणि पोटभर हसा हा संदेश आम्ही नेहमीच देत असतो. त्या कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, हा उल्लेख मी नेहमीच करतो की मला खूप अभिमान वाटतो मी एक मराठी माणूस असल्याचा, आणि या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीत मी जन्माला आलोय याचाही मला खूप अभिमान आहे. कारण रसिक प्रेक्षकांच्या समोर नेहमी काहीतरी वेगळं करण्याची जी ऊर्जा आहे ना, ती याच मातीतून मला मिळते. कारण हा महाराष्ट्रच तितका महान आहे. हा महाराष्ट्र घडवला आहे साधू संतांनी, वीर हुतात्म्यांनी, कलावंतांनी आणि शाहिरांनी. आणि शाहीर म्हटलं की एक हिमालया एवढं नाव चटकन आपल्या डोळ्यासमोर येतं, ते म्हणजेच लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं. मंडळी, सगळ्यांनाच माहिती आहे की शाहिरांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोककला, लोकसंस्कृती आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून घराघरात पोहोचवण्यासाठी, जगभराच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी वेचलेलं आहे. शाहिरांनी आत्तापर्यंत अनेक कार्यक्रमांची निर्मिती केली. ते किती लोकप्रिय झाले ते सगळ्या जगाला माहिती आहे. आणि त्यातलाच अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम म्हणजेच जांभूळ आख्यान. आणि आज याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या कॅफेमध्ये शाहिरांच्या घराण्यातली पुढची पिढी येणार आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करणार आहे नंदेश उमप आणि उदेश उमप यांचं. ज्या कार्यक्रमाचा मी आत्ताच उल्लेख केला तो कार्यक्रम म्हणजेच जांभूळ आख्यान. आणि माझ्या माहितीप्रमाणे जांभूळ आख्यानला या वर्षी आता 25 वर्ष पूर्ण होतात. हो, बिलकुल. क्या बात आहे. खरंच इतका भव्य दिव्य प्रवास तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलाय. बिलकुल. आणि आता ते जांभूळ आख्यान तुम्ही सादर करता, कसं वाटतंय? एक अविस्मरणीय असा क्षण आहे माझ्यासाठी, कारण हा कधीच मला माझ्या आयुष्यात येईल असं मला कधी वाटलं नव्हतं की मी हे करू शकेन किंवा हे नाटक माझ्या आयुष्यात येईल, मी बघेन, हे अनुभवेन. ते बाबांच्या रूपानं ते नाटक आजवर बाबा जाईपर्यंत ते त्यांनी केलं, म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत केलं. आणि बाबा गेल्यानंतर एक खूप हे होती, लोकांची मागणी होती की का करत नाही आहेत. थोडासा धीर होत नव्हता, पण आम्ही सगळ्या भावंडांना मग विचार केला आणि आपण हे करूया नवीन पिढीसाठी, तरुण पिढीसाठी, येणाऱ्या या पिढीसाठी आपली संस्कृती ही समजली पाहिजे, म्हणून हा सगळा अट्टाहास केला आहे. आणि खरं तर त्यांच्या आशीर्वादानंच ॲक्च्युली झालं आहे. क्या बात, क्या बात, क्या बात. उदय दादा,
कसं वाटतं हा कार्यक्रम सादर करताना? जेव्हा बाबा सादर करायचे, आम्ही त्यांची 4 मुलं, 4 मुलांची एनर्जी एकत्र केली की काय असेल तर ती बाबांची एनर्जी असायची. त्या बात. मी दोघांनाही विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या कॅफेमध्ये बसा. तर आता या मंचावरती मी बोलावणार आहे जांभूळ आख्यांचे दिग्दर्शक अजित भगत यांना. जोरदार टाळ्या. 1990 साली नाटकाला सुरुवात झाली, तर तो अनुभव कसा होता सर? तो फार विचित्र वेगळा अनुभव होता. मी एक 8 लवाळ्या वाचून काढल्या. लवाळी म्हणजे एक 3.5 पानाचा एक पद्य प्रवास असतो तो. त्याचे संवाद नसतात, बर. फक्त ते लिरिकल सगळा प्रवास असतो. कविता असतात, त्या कविताच्या माध्यमातून ते असतं वगैरे. पण मला तो विषय असा आवडला की तेव्हाही त्या काळामध्ये स्त्रीची परीक्षा घेणारा एक कृष्ण वेगळ्या रीतीनं, मला विषय खूप आवडला. म्हणजे स्त्रीच्या माध्यमातून असा जाणारा प्रवास आपल्याला करायला हवा. मग कॅरेक्टर सिलेक्शनचा प्रश्न आला आणि मी म्हटलं नाही, मला अशी द्रौपदी हवी की जिच्याकडे कुठलाही पुरुष वर्ग ताठ मानेनं वरती बघेल. वा वा. तर ताठ माने वरती बघेल तर कोण कोण कोण. आणि अचानक मला सरांनी सांगितलं की अरे विठ्ठल उमप ही अशी गृहस्थ आहे की तिची उंची अफाट आहे, तिचा स्वर अफाट आहे आणि ते सगळंच. आणि मग मी कॅरेक्टर सिलेक्शन करताना त्यांच्याहून कमी उंचीचे काही कॅरेक्टर सिलेक्ट केले वा की जे द्रौपदीकडे बघताना ताठ माने बघतील. वा वा वा. अच्युत ठाकूरला मी पीठ पिडलं आणि अप्रतिम संगीत निर्माण झालं. हां, कारण काय, एकतर रिसर्च सेंटरचं ते प्रोडक्शन आहे आणि रिसर्च सेंटरचं प्रोडक्शन करताना सगळ्या गोष्टी मला परफेक्ट करायच्या आहेत. द्रौपदी जी हातात फळ घेऊन उडवते आणि 5 पांडवांचं सत्व तिच्या हातात रथ होतं शरीरात. 5 पांडवांचं सत्व काय ताकदीचं असेल आणि तेवढं फळ उंच जातं तरी ते झाडाला लागत नाही. तर मला अशी एक हाळी पाहिजे किंवा आलाप्याचा एक हाळीचं संगीत पाहिजे की लोककलेच्या माध्यमातून बाहेर नाही पडता कामा. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.